गुड इव्हनिंग. दिसतोय का? स्क्रीन दिसते? आवाज येतो व्यवस्थित? आवाज येतोय, स्क्रीन दिसतीये, थंब टाकून समजून द्या मला. आवाज येतोय का? आवाज? ओके. आता आपल्याला आहे ना, आपल्या चॅप्टरचं नाव आहे बघा. चॅप्टरचं नाव असं आहे का, स्ट्रेस, स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट्स. तर आपल्याला आहे ना आज ह्या इलास्टिक कॉन्स्टंट्सचा स्टडी करायचा आहे सगळा. स्ट्रेस तर काढता येतो आपल्याला. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे? स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. नंतर स्ट्रेन पण काढता येतो. काय फॉर्म्युला आहे? चेंज इन लेंथ किंवा चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. ओके. पण आपण इलास्टिक कॉन्स्टंट बद्दल अजून बोललोच नाहीये. तर आज आपल्याला पूर्ण त्या इलास्टिक कॉन्स्टंटचं स्टडी करायचं आहे. ओके. तर स्टार्ट आपण मी तुम्हाला थोडंसं स्ट्रेन पासून स्टार्ट करतो. स्ट्रेन, स्ट्रेन, त्यानंतर लिनियर स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन. आठवत नसेल तर आठवून देतो. स्ट्रेन म्हणजे काय? का चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. मी एक डायग्राम काढतो तुमच्या समोर, की समजा हा एक असा रॉड आहे. रॉडचा जो क्रॉस सेक्शनर आहे तो कसा आहे? सर्क्युलर आहे. आणि असा हा रॉड आहे. ओके. ह्या रॉडला एक त्याचा 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 एक ऍक्सिस आहे असा. आता ह्या ऍक्सिसला जर का आपण लोड लावला, लोड लागला तर मी वेगळ्या कलरच्या पेनने लावतो. समजा ब्ल्यू कलरचा पेन घेतो आणि इथं असा हा लोड लावला पी. तर ह्या डायग्राम मध्ये किंवा ह्या रॉड मध्ये दोन चेंजेस होतील. एक चेंज होईल त्या रॉडच्या लेंथ मध्ये आणि एक चेंज होईल त्या रॉडच्या डायमीटर मध्ये. सांगा बरं, काय वाटतं लेंथ मध्ये काय होईल? लेंथ मध्ये काय चेंज होईल? इन्क्रीज बरोबर. लेंथ वाढल. हा, लेंथ काय होणार आहे आपली? इन्क्रीज होणार आहे. आणि डायमीटर काय होईल? डिक्रीज. डिक्रीज होईल. बरोबर बरोबर बरोबर. मग हे जर लेंथ मध्ये होणारा जो चेंज आहे का, तो म्हणजे काय असणार आहे आपल्यासाठी? हे लिनियर स्ट्रेन. आणि ह्या डायमीटर मध्ये होणारा जो चेंज आहे का, तो काय असणार आहे आपल्यासाठी? लॅटरल स्ट्रेन. मी म्हणजे एक्झाम्पल वर बऱ्याच दाखवलंय. कन्सिडर केलं हा पेन आहे. पेन पण कसा आहे? मी दिसतोय का तुम्हाला? बघा, मी स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. थोडंसं मी लागलं तर स्प्लिट करतो स्क्रीन. हे बघा, पेन आहे हा. पेन जर का असा वळला, आपण वळणारा फोर्स लावलाय पेनला, तर काय होणार आहे? नक्कीच ह्या पेनची डायमेन्शन काय होणार आहे? लेंथ काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. कशामुळे इन्क्रीज होणार आहे? कारण जो फोर्स लावलाय तो कशासाठी लावलेला आहे? पुश पुल, बाहेर ओढणारा, पुल करणारा फोर्स लावलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे? आपली जी लेंथ आहे ती इन्क्रीज होणार आहे. आणि त्यासोबत आता लेंथ इन्क्रीज होणार आहे तर बाकीच्या डायमेन्शनवर सुद्धा काहीतरी त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. मेन तर लेंथ इन्क्रीज होणंच आहे. मेन काम काय आहे? ह्या फोर्समुळे काय होणार? मेन लेंथ इन्क्रीज होणार आहे. पण जेव्हा लेंथ इन्क्रीज होतीये, ती होता होता अजून काय होतंय? का डायमीटर काय होतोय त्याचा? कमी होतोय. तर म्हणजे मेन काम आहे, जे मेन डायमेन्शन मध्ये होणारा चेंज आहे, तो आपण कशात दाखवतो? ह्या लिनियर स्ट्रेन मध्ये. एक सेकंड थांबा. लिनियर स्ट्रेन मध्ये. आणि जो डायमीटर मध्ये होणारा चेंज आहे तो आपण कशात दाखवणार आहे? लॅटरल स्ट्रेन मध्ये दाखवणार आहे. ठीक आहे. आता मी परत एकदा त्यासाठी स्ट्रेन परत लिहिलं. स्ट्रेन, स्ट्रेन आपण लिहिलेलं आहे मागे, त्यामुळे आता तुम्हाला परत लिहायची गरज नाहीये. फक्त एकदा रिपीट करतो. स्ट्रेन, स्ट्रेन मध्ये काय सांगितलंय बघा, का स्ट्रेन इज अ डिफॉर्मेशन
पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन ऑफ मटेरियल. म्हणजेच काय, ई इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. ई म्हणजेच काय असतो आपल्यासाठी, स्ट्रेन असतो. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रेनचे प्रकार पाहिले होते, लिनियर स्ट्रेन. लिनियर स्ट्रेन म्हणजे काय, की लेंथ मध्ये होणारा चेन, डेल्टा एल अपॉन एल. आणि लॅटरल स्ट्रेन पाहिला होता, ई एल ए, डेल्टा डी अपॉन डी. हे दोन्ही प्रकारचे स्ट्रेन आपल्याला माहिती आहेत. माहिती काय, शिकले आहेत का तुम्ही? शिकले आहेत का? लिनियर स्ट्रेन लॅटरल स्ट्रेन झालंय का? आठवतंय का झालेलं? ओके. हम्म. मग हे दोन्ही प्रकारचे म्हणजे लिनियर लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय, की लिनियर म्हणजे लेंथ मध्ये होणारं डिफॉर्मेशन आणि लॅटरल म्हणजे डायमीटर मध्ये होणारं डिफॉर्मेशन. आता त्याच्यावरून आपल्याला शिकायचंय, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन पण झालं, त्याच्यावरून आपल्याला शिकायचंय हा पॉयझन रेशिओ. काय शिकायचंय? पॉयझन रेशो. पॉयझन रेशो म्हणजेच काय असतो, कशाने दाखवतो आपण तो, म्यूनी. ओके, थांबा, इथं मी परत नाव टाकतो. पॉयझन्स रेशो. पॉयझन्स रेशो कशाने दाखवतो आपण, म्यूनी. आणि तो काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे का, ई एल ए म्हणजे लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. हा फॉर्म्युला आहे. आणि आता फॉर्म्युल्यामध्ये फक्त एक चेंज असा आहे, की लॅटरल स्ट्रेन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन तुम्हाला माहिती आहे. एक मी माग गेलो थोडंसं परत एकदा, की हा लिनियर स्ट्रेन आहे. रॉड, रॉडला इथं लावला एक फोर्स. ओरिजिनल लेंथ एवढी होती, नंतर काय झाली, ती वाढली एवढी अशी. हे काय, डेल्टा एल आहे. मग ह्या डेल्टा एलला या एलनी जर का डिवाइड केलं, डेल्टा एल अपॉन एल, तर आपल्याला काय भेटतो, ई भेटतो. तसंच सोबत त्याची डायमीटर काय होतीये, कमी होतीये. म्हणजे एवढीच अशी 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 आतमधला अशी डायमीटर कमी झाली त्याची. कितीने कमी झाली, डेल्टा डी नी. मग त्याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हणणार, डेल्टा डी अपॉन डी. आणि ह्या दोघांचा जो रेशिओ आहे, तो म्हणजेच काय असतो आपल्यासाठी, पॉयझन्स रेशिओ असतो. पॉयझन्स रेशिओ, की म्यू इज इक्वल टू ई एल ए अपॉन ई. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो की इथं फॉर्म्युला लिहिलाय बघा, मी मी त्याला हायलाइट करतो, तुम्हाला दिसेल एक गोष्ट दिसतीये, साईन. दिसलं का, हायलाइट केलेला भाग दिसला का? त्याच्यात एक साईन आलंय निगेटिव्ह. का आला असेल बरं निगेटिव्ह, मला सांगा बरं तुम्ही. होय, की हे जे साईन आहे इथं, ओके, मी तर सांगितलं तुम्हाला का म्यू म्हणजे काय आहे, का लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. पण त्यासोबत इथं एक मायनस साईन घेतलंय. ते मायनस साईन घ्यायचं कारण काय माहिती का, कालच आपण शिकलो की जेव्हा लेंथ वाढतीये, म्हणजे जेव्हा डेल्टा एल येतोय वाढणारा, तो कसा येतोय, पॉझिटिव्ह. कशामुळं, कारण काय होतंय, इन्क्रीज होतंय. आणि जेव्हा डेल्टा एल निगेटिव्ह घेतोय, तेव्हा काय होतंय, ते डिक्रीज होते. बरोबर, बरोबर का, बरोबर का. मग आता जेव्हा म्यू फाइंड करायचा आहे, तेव्हा हा जो ई एल ए, जे की डायमीटर आहे, डायमीटर काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळे तो कसा असणार आहे, निगेटिव्ह. मग हा निगेटिव्ह जो येईल तो निगेटिव्ह, आणि हा निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह काय होऊन जातील, ते पॉझिटिव्ह होऊन जातील. त्यामुळे फॉर्म्युला आहे मायनस एल ए अपॉन मायनस ई एल ए अपॉन ई. ओके. म्हणजे मी तुम्हाला काय करतो, की एक्झाम्पल सांगतो डायरेक्ट समजून, की समजा रॉड विथ लेंथ 50 mm have extension of 1 mm and having diameter of 20 mm with 0.5 mm
डिफॉर्मेशन, आणि मग सांगितलंय का फाइंड म्यू. असा क्वेश्चन आहे. का एक रॉड आहे, एक रॉड दिला, त्या रॉडची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला? 50 दिलेली आहे. म्हणजे एल इज इक्वल टू किती झाला आहे क्वेश्चन मध्ये? 50 झाला. नंतर त्याचं एक्सटेन्शन किती होतंय? 1 नी. म्हणजे काय हा? डेल्टा एल इज इक्वल टू 1 नंतर डायमीटर किती दिलेला आहे? 20 डी इज इक्वल टू 20 आणि त्याच्या डायमीटर मध्ये किती डिफॉर्मेशन होतंय? फक्त 0.5 म्हणजे डेल्टा डी इज इक्वल टू 0.5 पण पण लेंथ काय होतीये? इन्क्रीज होतीये. मी फक्त एक वाक्य लिहायचं राहिलो, काय? टेन्साईल फोर्स आहे. टेन्साईल फोर्समुळे लेंथ काय होतीये? इन्क्रीज होतीये. त्यामुळे हा डेल्टा एल काय असणार आहे? पॉझिटिव्ह. आणि लेंथ इन्क्रीज होती म्हणजे डायमीटर काय होणार आहे? Increase. कमी. म्हणजे डेल्टा डी कसा येणार आहे आपला? हा निगेटिव्ह येणार आहे. ओके. मग आपण, मायनस. हा निगेटिव्ह येणार आहे. ओके, बरोबर. मग आपण ई काढायला घेतला तर डेल्टा एल अपॉन एल म्हणजेच 1/50. आणि ई एल ए काढायला घेतला तर डेल्टा डी अपॉन डी, मग मायनस 0.5/20. आता ह्या व्हॅल्यू जर काय फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या आपण, का म्यू इज इक्वल टू, इकडच्या साईडला म्यू इज इक्वल टू ई एल ए किती आहे? हे बाहेरचं मायनस साईन, मायनस 0.5/20 डिवायडेड बाय 1/50. बघा बरं, हे दोघं मायनस मायनस काय होतील? बरोबर का? मायनस मायनस काय होऊन जाईल? प्लस होऊन जाईल. त्यामुळे जे आन्सर येणार ते कसं येईल आपलं आता इथं? पॉझिटिव्ह येईल. त्यामुळं ह्या फॉर्म्युल्याला ह्या निगेटिव्ह साईन घेण्याची गरज पडली. की जो पॉइझन रेशिओ आहे तो कसा असणार आहे? नेहमी आपला पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळं त्यामुळं आपल्याला इथं कोणतं चिन्ह घ्यावं लागतं? हे मायनसचं साईन घ्यावं लागतंय. ठीक आहे. चला, तुम्ही आता हे पॉइझन रेशिओचं सगळं लिहायला घ्या, फॉर्म्युला पासून ते. इथं काय काय दिलं बघा. हे बघा, इकडं बघा. डेफिनेशन: व्हेन मटेरियल इज स्ट्रेच, मटेरियल काय करतोय आपण? स्ट्रेच करतोय. तेव्हा लेंथ काय होतीये? इन्क्रीज होतीये. लेंथ इन्क्रीज होती म्हणजे त्याची विड्थ काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. ओके, लेंथ इन्क्रीज होती म्हणजे विड्थ काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आणि मग सांगितलंय का द रेशिओ ऑफ लॅटरल स्ट्रेन, म्हणजेच हा ई एल ए, टू लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, म्हणजे हा ई, इज कॉल्ड पॉइझन्स रेशिओ. की त्याचा लॅटरल स्ट्रेन आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन ह्यांचा जो रेशिओ आहे त्यालाच आपण काय म्हणतो? पॉइझन्स रेशिओ म्हणतो. सिन्स लॅटरल स्ट्रेन इज अपोजिट इन साइन टू लॉन्जिट्युडनल. हा बरोबर आहे. दोघांचं साइन कसं असणार आहे? नेहमी अपोजिट. कारण एक वाढला तर एक काय होणार आहे? कमी होणार आहे. बरोबर. युनिटचं काय? जर का ईलाच युनिट नाहीये तर ई अपॉन ईला पण काय नसणार आहे? युनिट नसणार आहे. मग युनिट काय म्हणतंय? नो युनिट, किंवा त्याला अजून काय शब्द आहे? डायमेन्शनलेस. त्याला ह्या पॉइझन रेशोला कसल्याही प्रकारचं डायमेन्शन असणार नाहीये. ओके, चालतं. घ्यायला यायला चला पटपट सगळ्यांनी व्यवस्थित लिहा. डेफिनेशन काय एवढी लागणार नाही आपल्याला. आपल्याला मेन लागणार आहे तो फॉर्म्युला. बघा बाप्पा, ही फोन हल्ला का हिची चार्जिंग फोन डायरेक्ट स्विच ऑफच होऊन जाईल. चार्जिंगच नाही त्याला.
झालंय का? ओके. हम्म. अरे इथं काय सांगितलं जे बघा, वाय निगेटिव्ह साईन किती फॉर्म्युला जो आहे, फॉर्म्युला काय होता, म्यू इज इक्वल टू मायनस ई एल ए अपॉन ई, बरोबर का? तर मग हे जे निगेटिव्ह साईन आहे हे का का कारण जर का टेन्शन आहे तर लिनियर स्ट्रेन कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. आणि लॅटरल स्ट्रेन कसा असणार आहे, निगेटिव्ह. कारण लेंथ काय होती, इन्क्रीज, डायमीटर काय होतोय, डिक्रीज होतोय. त्यामुळं जर आपल्याला पॉइझन रेशोची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची असेल तर आपल्याला कशाची गरज पडली तिथं, त्या निगेटिव्ह साईनची गरज पडली. कारण मायनस मायनस काय होऊन जाईल आपलं, कॅन्सल होऊन जाईल, आणि आपल्याला आन्सर कसं भेटेल, म्यू कसा भेटेल आपल्याला, पॉझिटिव्ह भेटेल. ठीक आहे, हे लिहायची गरज नाहीये. नंतर पुढे जाऊयात आपण. यंग्स मॉड्यूलस, अरे हा तर ओळखीचा आहे आपल्याला. हा बोलता यार. सर डी जो आहे तो नेहमी मायनस मध्ये येणार का? परत एकदा, आवाज नाही आला व्यवस्थित. सर डी आहे ना, डी तो नेहमी मायनस मध्येच येणार का? आता फोर्स जर का कॉम्प्रेसिव्ह आहे, ओके डन. परत एकदा ही डायग्राम काढतो मी, भारी क्वेश्चन विचारला. हे बघा आता, हा फोर्स आहे असा कॉम्प्रेसिव्ह. सांग बरं, लेंथ काय होईल, डिक्रीज, डिक्रीज होईल. आणि डायमीटर काय होईल, वाढणार, इन्क्रीज होईल. वाढणार. ओके, म्हणजेच ई काय होणार आहे आपला, निगेटिव्ह येणार. लेंथ डिक्रीज होती म्हणजे डेल्टा एल कसा आहे, मायनस, बरोबर का? डेल्टा एल मायनस म्हणजे ई कसा असणार आहे, मायनस. आणि ई एल ए कसा असणार आहे, प्लस. कारण डायमीटर काय होतं या कंडिशनला, इन्क्रीज होतोय. समजतंय का मी काय सांगतोय? हो सर. हम्म. बरं चल, छोट्या छोट्या अजून बारीक लेवलला जाऊन सांगतो मी तुम्हाला. लेंथ डिक्रीज होतीये म्हणजे डेल्टा एल कसा येणार आहे, निगेटिव्ह. मग मला सांग का डेल्टा एल अपॉन एल सुद्धा कसा असणार आहे, निगेटिव्ह. डेल्टा एल निगेटिव्ह. अपॉन एल म्हणजेच काय असतो, ई. ई सुद्धा काय आला, निगेटिव्ह. हे कशाचं झालं सगळं, हे लेंथचं. डायमीटर मध्ये बोल, डायमीटर इन्क्रीज होतंय म्हणजे डेल्टा डी कसा असणार आहे आपल्यासाठी, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग डेल्टा डी अपॉन डी पण कसा असणार आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. डेल्टा डी अपॉन डी म्हणजेच काय असतो, लॅटरल स्ट्रेन, ई एल ए, तो सुद्धा काय आला, पॉझिटिव्ह. आता फॉर्म्युला आपल्याकडं, म्यू इज इक्वल टू ई एल ए अपॉन ई, आणि चिन्ह कोणतं असते तर मायनस. ओके, मग म्यू इज इक्वल टू मायनस. सांगा आता, ई एल ए कसा आलेला आहे आपल्याकडं, पॉझिटिव्ह. आणि ई कसा आलेला आहे, निगेटिव्ह. हा मायनस निगेटिव्ह. मायनस काय होऊन जाईल, परत कॅन्सल होऊन जाईल, आहे का नाही? हे दोघं मायनस. हो. आणि काय हो उरलं, सर. म्यूचा आन्सर परत कसं येऊन जाईल आपल्याला, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. म्हणजे हे कशावर डिपेंड आहे, ई आणि ई एल एचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणं फोर्सवर आहे. फोर्स जर का टेन्साईल आहे तर लेंथ इन्क्रीज होणार आहे, डायमीटर डिक्रीज होणार आहे. आणि फोर्स जर का कॉम्प्रेसिव्ह आहे, ढकलणारा फोर्स आहे, हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स आहे, तर डायमीटर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण लेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके. आता पुढे हो सर. यंग्स मॉड्यूलस, जो की आपल्याला वेल नोन आहे. आपण सगळे कॉन्स्टंट्स घेतोय बरं का पोरांनो आज. आतापर्यंत आपण एक कॉन्स्टंट घेऊन झाला, कोणता घेऊन झाला आपला कॉन्स्टंट आतापर्यंत, म्यू. म्यू म्हणजेच काय, हॅलो, आवाज येतोय का? पॉइझन्स रेशो. हा, एक मिनिट एक मिनिट, आपण मला ते शेवटी सगळे लिहायचेत आपल्याला. आपला जो जो झालाय त्याला त्याला टिक करत चलो आपण, हं. हे सगळे इलास्टिक कॉन्स्टंट जे आहेत ना, आपल्या चॅप्टरचं नाव जे आहे ना, इलास्टिक कॉन्स्टंट, त्यातलं पहिलं इलास्टिक कॉन्स्टंट आपलं झालंय आता पॉइझन्स रेशिओ, म्यू. ओके, कोण झालाय हा, म्यू. म्यू म्हणजेच काय असतो, पॉइझन्स रेशिओ. म्यू साठी अजून एक सिम्बॉल आहे, 1/m. तुम्ही लिहिलं का मागाशी जेव्हा पॉइझन रेशिओ लिहित होते तेव्हा हे सिम्बॉल लिहिलं का तुम्ही, 1/m? ओके, व्हेरी गुड. दोन सिम्बॉल आहेत, म्हणजे एकतर पॉइझन्स रेशो हा म्यूनी दाखवतो आपण, जनरली 99% म्यूनी दाखवतो.
पण पेपरमध्ये तुमची जर फिरकी घ्यायची ठरवली पेपर बनवणारी, तर तो 1/m सुद्धा वापरू शकतो. तर 1/m म्हणजे सुद्धा काय असतो? पॉइझन रेशो असतो. हा पहिला कॉन्स्टंट झाला आपला. आता सेकंड नंबरच्या कॉन्स्टंट कडे जाऊयात. हा ओळखीचा आहे. हा ई ओळखीचा आहे का ई? हो सर. सांगा बरं काय नाव आहे ईचं? यंग्स मॉडेलला सोडून दुसरं नाव काय आहे याला? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. परफेक्ट परफेक्ट. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. काय माहिती तुम्हाला याच्यात? हुक्स लॉने काय सांगितलंय? का विदिन द इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेन. आणि त्या स्ट्रेस आणि स्ट्रेनचा जो रेशिओ येणार आहे हा, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? यंग्स मॉड्युलस. किंवा त्याला अजून लगेच नाव देऊन टाका इथं, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. लिहून घ्या. चला, हे येतंय त्यामुळे ह्याला वेळ नाही घालवायचा आपल्याला. चला. ओके, झालंय. ठीक आहे, पुढं. आता शियर मॉड्युलस. जसं 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 हे होतं का यंग्स मॉड्युलस, तसं आता काय पाहायचं आपल्याला? शियर मॉड्युलस. ओके. तुम्हाला मी स्टार्टिंगला शियर स्ट्रेस पण शिकवला होता बघा. मी थोडंसं मागं जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक सेकंद फक्त, लगेच मागं जाऊ आपण पटकन. हे बघा, इथं शियर स्ट्रेस आहे. हे शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या दोन प्लेट आहेत अशा, इथं असा खिळा आहे. आठवतंय का? हा, मग हा जो शियर स्ट्रेस आहे का, हा हो सर. शियर स्ट्रेस, त्या शियर स्ट्रेसला पकडून आपला शियर मॉड्युलस असतो. ओके. परत एकदा पुढे आपल्या आपल्या लेवलला येऊन जाऊ आपण. ओके. इथं शियर मॉड्युलस आहे. जर का अनिकेत, अनिकेत खोडवर पटकन तिचं. शाबास. हे बघा, शेअर मॉड्युलस आहे. शेअर मॉड्युलस म्हणजे काय? कशाने दाखवणार आहे आपण ते? कॅपिटल जी नी. बाकी तुम्हाला फॉर्म्युला बिर्म्युला काहीच लागणार नाही. फक्त हा जी म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मला सांगा की तुम्ही शिअर स्ट्रेस जो आहे, म्हणजे आपण आता एक फॉर्म्युला शिकलो यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस मध्ये काय होतं? स्ट्रेस अपॉन स्ट्रेन होतं. ओके. तसाच हा आहे शियर मॉड्युलस आहे. त्याचा फॉर्म्युला आहे शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. अशा प्रकारे दाखवतो आपण. शियर स्ट्रेस कशाने दाखवतो? टाऊ. आणि हा जो शियर स्ट्रेन आहे तो कशाने दाखवतो आपण? गामाने दाखवतो. टाऊ आपण गामा. पण शियर स्ट्रेस आपण शियर स्ट्रेन म्हणा त्याला. आणि एवढं एकदा लिहून घ्या. हे कुठंच लागणार नाही, फक्त आपल्याला शियर स्ट्रेस किंवा अजून एक त्याला शब्द आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, हे माहिती पाहिजे. ह्याचं युनिट न्यूटन पर एम स्क्वेअर.
शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन लागलं तर लिहा जी इज इक्वल टू शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन. शिअर स्ट्रेस म्हणजे टाऊ, टाऊ अपॉन गामा. आणि युनिट पण लिहा, युनिट न्यूटन पर एम स्क्वेअर. त्याला दोन नाव आहेत, एक आहे शिअर मॉड्युलस आणि एक आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. शिअर मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ओके, आतापर्यंत झालेले जेवढे जेवढे आहेत ना तेवढे तेवढे एकदा रिपीट करू आपण. इथं काय करू, त्याचं नाव, नाव, नंतर त्याचं सिम्बॉल आणि त्याचं फॉर्म्युला आणि युनिट. थांबा, थोडी जागा जास्त लागल. इलास्टिक कॉन्स्टंट म्हणतो मी इथं, इलास्टिक कॉन्स्टंट, सिम्बॉल, फॉर्म्युला आणि युनिट. ओके, हे इलास्टिक कॉन्स्टंट कोणते कोणते आहेत, त्याचं सिम्बॉल काय काय, त्याचा फॉर्म्युला काय, त्याचं युनिट काय. सांगा, एक नंबरला काय पाहिलं होतं आपण? पॉइजन पॉइझन्स रेशिओ. सिम्बॉल काय होता, एक तर म्यू किंवा 1/m. वन फॉर्म्युला काय होता, का म्यू इज इक्वल टू मायनस ई लॅटरल स्ट्रेन अपॉन ई म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. युनिट काय होतं, नो, नो युनिट. त्यानंतर दुसरा 2 नंबरचा कोणता आहे, यंग्स यंग्स मॉड्युलस. मॉड्युलस, किंवा त्याला नाव काय अजून, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सिम्बॉल काय आहे, कॅपिटल ई. फॉर्म्युला काय आहे, कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. युनिट काय आहे, न्यूटन पर mm². नंतर 3 नंबरला आत्ताच पाहिलेलं काय आहे, शिअर, शिअर मॉड्युलस. शिअर मॉड्युलस. शिअर मॉड्युलसला अजून एक नाव आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आपण कशाने दाखवतो, कॅपिटल जी नी. फॉर्म्युला काय आहे, कॅपिटल जी इज इक्वल टू शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन. फॉर्म्युला काय आहे, न्यूटन पर mm². आणि चौथं एक बघायचं आहे आपल्याला, ते बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस दाखवतो आपण के नी. के चा फॉर्म्युला आहे के इज इक्वल टू सिग्मा अपॉन इव्ही आणि ही युनिट आहे न्यूटन पर mm². चला आता ते बल्क मॉड्युलस पाहून घेऊ आपण. हे टेबल शेवटी काढू तुम्ही. हे बघा, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस म्हणजेच काय, के. कन्सिडर करा, त्याच्याकडे नंतर जाऊ, आधी कन्सिडर करा की एक अशा प्रकारचा मी क्यूब काढला. दिसतोय का क्यूब, वाटतोय का, हॅलो, क्यूब काढला. नंतर क्यूबच्या ना तिन्ही साईडने आपण प्रेशर लावला, फोर्स लावला. पुढून माग जाणारा, वरून खाली येणारा आणि राईट कडून लेफ्ट कडे जाणारा.
हा सिग्माच आहे, हा सिग्माच आहे आणि हा सिग्माच आहे. काय होईल बरं की हा जो क्यूब आहे, त्या क्यूबचे जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम मध्ये काहीतरी काहीतरी चेंज होईल. म्हणजे म्हणजे आधीचं व्हॉल्यूम जर का व्ही होतं, व्हीला काय म्हणलं आपण, ओरिजिनल व्हॉल्यूम. तर चेंज कितीनी चेंज झालं समजा ते डेल्टा व्हीनी. किती झालं डेल्टा व्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, बरोबर का? आणि ह्या दोघांचा जो रेशिओ आहे त्याला आपण म्हणतो व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. ईव्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आहे. तर हा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आणि हा सिग्मा ह्यांचा जो रेशिओ आहे बघा इथं काढलाय, सिग्मा अपॉन ईव्ही, त्यालाच आपण काय म्हणतो, बल्क मॉड्युलस म्हणतो. का के इज इक्वल टू सिग्मा अपॉन ईव्ही. इथं सिग्मा एच लिहिलाय, सिग्मा एच नाही लिहिलं तरी चालेल, तुम्ही सिग्मा अपॉन ईव्ही जरी लक्षात ठेवलं तरी चालण्यासारखं. सिग्मा म्हणजे काय की ह्या एक क्यूब आहे, त्या क्यूबला लावलेला तिन्ही साईडने लावलेला स्ट्रेस, तिन्ही साईडने दिलेला प्रेशर, स्ट्रेस, स्ट्रेस दिलाय आता, फोर्स नाही स्ट्रेस. आणि त्या स्ट्रेसमुळं त्याच्यात जो व्हॉल्यूम मध्ये चेंज झालाय, या दोघांचा रेशिओ म्हणजेच काय असतो आपल्यासाठी, हा बल्क मॉड्युलस असतो. काय सांगितलंय बघा, व्हेन अ बॉडी इज सब्जेक्टेड टू इक्वल प्रेशर फ्रॉम ऑल डायरेक्शन. एक बॉडी आहे तिच्यात ऑल डायरेक्शनला म्हणजे तीन डायरेक्शन, 3D असते ना डायग्राम, तिन्ही डायरेक्शनला सारख्या प्रमाणात प्रेशर दिलं, त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, चेंज होणार आहे. आणि मग दे रेशिओ ऑफ हायपोथेसिस स्ट्रेस टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज बल्क मॉड्युलस. तेच सांगितलं मी तुम्हाला की त्या बॉडीचं काय होणार आहे, व्हॉल्यूम चेंज होणार आहे, त्या व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनचं आणि त्या स्ट्रेसचं त्यांचं जे रेशिओ आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, बल्क मॉड्युलस म्हणणार आहे. बल्क मॉड्युलसचं युनिट काय आहे, परत एकदा न्यूटन पर एम स्क्वेअर. इथं फॉर्म्युला पण लिहिला बघा मागं आपण, बल्क मॉड्युलस कशाने दाखवणार आपण, के नी. फॉर्म्युला काय, स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आणि युनिट काय न्यूटन पर एम स्क्वेअर. चला आधी बल्क मॉड्युलस लिहा आणि मग हा चार्ट लिहायचा आहे आपल्याला. लिहून घ्या चला एवढं बल्क मॉड्युलस सगळ्यांनी. बोल बोल दीप. हॅलो. हा बोल बोल. काही नाही सर. बरं ठीक आहे. ओके, आता हा टेबल काढायचा एकदा आपल्याला. टेबलमध्ये सगळ्यात महत्वाचं सांगू काय तुम्हाला मी, हा जो भाग आहे का, हा बिलकुल महत्वाचा नाहीये. सगळ्यात महत्वाचं नाव, इलास्टिक कॉन्स्टंटचं नाव, त्याचं सिम्बॉल आणि त्याचं युनिट पण थोडंसंच, पण हे दोन लय महत्वाचे आहेत, इलास्टिक कॉन्स्टंट आणि त्याचा सिम्बॉल. युनिट युनिट पण पाहिजे, पण एवढं काही नाही जेवढं हे दोन जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे, काढा एकदा टेबल, म्हणजे आतापर्यंत जे शिकलं त्याची डायरेक्ट समरीच तयार झाली आपली.
झालंय? ओके, आता हे जे 3 फॉर्म्युले आहेत का, हे 1, 2 आणि 3, हे व्ही आय एम पी आतापर्यंत जे शिकले तुम्ही आज आल्यापासून अर्ध्या तासात, ते नाही आलं तरी चालेल, पण हे 3 फॉर्म्युले लय महत्वाचे. मला सांगा बरं, की ह्या 3 फॉर्म्युल्यामधला हा जो ई आहे, पहिला फॉर्म्युला काय आहे? ई इज इक्वल टू 2g 1 प्लस म्यू. त्यातला हा ई म्हणजे काय? यंग्स मॉड्युलस. परफेक्ट. यंग्स मॉड्युलस, किंवा अजून त्याला एक नाव आहे, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. नंतर हा जी म्हणजे काय? शिअर मॉड्युलस. Shear modulus. शियर मॉड्युलस, किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि हा म्यू म्हणजे काय? पॉइजन्स रेशो. पॉइझन्स रेशो. मग तुम्ही जे आता शिकले, किती कॉन्स्टंट शिकले तुम्ही टोटल? 4. 4. त्या चारांमधलं हे रिलेशन आहे. ई म्हणजे यंग्स मॉड्युलस, जी म्हणजे शियर मॉड्युलस, म्यू म्हणजे पॉइझन्स रेशिओ, आणि के म्हणजे बल्क मॉड्युलस. तर ह्यांच्यामधले कोणते पण आपल्याला 2 दिले, तर आपल्याला बाकीचे 2 काढता यायला पाहिजे नाही. जसं की मी सांगतो, की सर का तुम्हाला जी दिला आणि म्यू दिला, बरोबर घेता, जी दिलाय आणि म्यू दिलाय, त्याच्यावर तुम्ही काय काढू शकता रे इथं? ई. बरोबर का? हा. आणि मला तुम्हाला ई माहितीये, म्यू माहितीये, कारण ई इथून काढला आणि म्यू तर दिलेलाच आहे, त्याच्यावर आपण काय काढू शकतो? हा के काढू शकतो. तर मग हे फॉर्म्युले जे आहेत, हे त्याच्यासाठी कामाचे आहेत. त्यामुळे नावच बघा काय, रिलेशनशिप बिटवीन इलास्टिक कॉन्स्टंट. हे जे इलास्टिक कॉन्स्टंट तुम्ही आपण आता मागापासून शिकतोय, त्यांच्यामधलं जे रिलेशन आहे, हे ते 3 फॉर्म्युले आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतो, ह्या 3 फॉर्म्युल्यावर 100% क्वेश्चन येतो. इवन असं पण क्वेश्चन आलेला आहे, की त्यात फक्त सांगितलंय का जे इलास्टिक कॉन्स्टंट आहे, त्याचे रिलेशन लिहा. मी लागलं तो क्वेश्चन दाखवतो, क्वेश्चन पेपर मधला तुम्ही लिहून घ्या, तोपर्यंत मी क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन शोधतो. झालंय का रे? 3 फॉर्म्युले लिहून झाले का? ओके. तुमच्या समोर क्वेश्चन पेपर येईल आता. आला क्वेश्चन पेपर, बघा आपला सब्जेक्ट कोड 313308. ह्याच्यात क्वेश्चन नंबर 1 नाही, क्वेश्चन नंबर 2 नाही, क्वेश्चन नंबर 3 मधला ए बघा. काय सांगितलंय? दिसतोय का सगळ्यांना? वाचा बरं कोणतरी.
State the relation between E, G, K. त्यातला ई म्हणजे काय? Young's modulus. जी म्हणजे? Shear modulus. आणि के Air म्हणजे? Bulk modulus. बल्क मॉड्युलस. bulk modulus. किती मार्क लागलेला क्वेश्चन आहे हा? क्वेश्चन नंबर 3 म्हणजे 2. 4 मार्काला 4. आहे. 4 मार्काला आहे पोरांनो. 4 मार्काला आलेला क्वेश्चन आहे. 4 मार्कासाठी काय करायचंय फक्त आपल्याला? हे जे फॉर्म्युले तुम्ही आता हे केले का, ते लिहायचे बाकी काहीच नाही. हे 3 फॉर्म्युले जे तुम्ही आता हे केलेत का, हे 3 फॉर्म्युले लिहायचेत फक्त 4 मार्कासाठी. मी तुम्हाला समजलं का फॉर्म्युल्याचं महत्व समजतंय का? लिहिलेत का व्यवस्थित? एकदा चेक करून घ्या. प्लस मायनसचं साईन बघा. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये इथं मध्ये प्लसचं साईन आहे, दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये इथं मायनसचं साईन आहे. बोल फरान. सर त्यांनी सांगितलं एक्सप्लेन करा त्यांचं रिलेशन, तर मग एक्सप्लेन कसं करायचं? एक्सप्लेन नाही, हेच फॉर्म्युले लिहायचे आणि प्रत्येकाचं नाव द्यायचं. म्हणजे ई म्हणजे काय, जी म्हणजे काय, एक्सप्लेन करायला दुसरं काय नाही त्याच्यात. ओके सर. हा, हेच फॉर्म्युले लिहायचे आणि प्रत्येकाचं जी म्हणजे काय असतो ते लिहायचं, म्यू म्हणजे काय ते लिहायचं, ई म्हणजे काय ते लिहायचं असं. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनकडे. आता क्वेश्चन सुरू झाले बघा. क्वेश्चन काय सांगतोय की यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील इज 200 GPa अँड पॉइझन्स रेशिओ इज 0.30. फाइंड शियर मॉड्युलस. ओके, आपण ते आता सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये लिहूयात बरं का. मला सांगा तुम्ही. सोल्युशन म्हणतो मी इथं. सांगा आता. यंग्स मॉड्युलस दिलाय म्हणजे काय दिलेलं आहे? E. बरोबर. ई. ई इज इक्वल टू 200 GPa. जीपीए मध्ये चालतं का आपल्याला गोष्टी? नाही चालत. काय होईल? 200 इंटू 10⁻³ MPa आहे का नाही? आणि MPa म्हणजेच काय असतो? न्यूटन पर mm². देअर फोर ई इज इक्वल टू 200 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². ओके, पहिलं झालं. पॉइझन्स रेशिओ इज 0.30. पॉइझन्स रेशिओ म्हणजे म्यू. म्यू. म्यू इज इक्वल टू 0.30. आणि फाइंड शियर मॉड्युलस. शियर मॉड्युलस म्हणजे जी. जी. G. जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ई आणि म्यू दिलाय आणि जी काढायचा आहे. आता मी परत एकदा मागची स्लाइड घेतो. मला तुम्ही सांगा या तिघांपैकी कोणता फॉर्म्युला वापरू शकतो? आपल्याला बघा, मी काय फर्स्ट. ई दिलेला आहे, म्यू दिलेला आहे पहिला. आणि जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे. बघा बरं, या तीन जे 3 गोष्टी आहेत, ई, म्यू आणि जी, हे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहेत? पहिल्या, दुसऱ्या, पहिल्या फॉर्म्युलामध्ये. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये पहिल्या. दिसतात. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. पहिल्यामध्ये ई पण आहे, जी पण आहे आणि म्यू पण आहे. मग चला तो फॉर्म्युला लिहून घेऊ आपण तिकडं. काय होईल? ई इज इक्वल टू ई इज इक्वल टू 2g 1 प्लस म्यू. ई इज इक्वल टू 2g ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्यू टाका व्हॅल्यू. चला, ई किती आहे? 210⁻³ इज इक्वल टू 2g 1 प्लस म्यू 1 प्लस 0.30. मग आता 200 इंटू 10⁻³ 2g 1 प्लस 0. किती होतो? 1.30. आता हा 2 आणि हा 1.30 ह्या साईडला मल्टिप्लाय करतायत. ह्या साईडला आलो काय करतील ते? डिवाइड करतील. बरोबर का? म्हणजेच काय होईल? 200 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 2.2 इंटू 1.30 इज इक्वल टू जी. करा कॅल्क्युलेशन. देअर फोर आणि जी इज इक्वल टू सांगा किती येतोय.
अरे एवढा वेळ. 1,30,000. नाही रे. 76,923. परफेक्ट. 76,923.07 0.076. न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आणि मग देअर फोर लागलं तर ह्यालाच ब्रॅकेट टाकायचं आणि परत एकदा आन्सर लिहायचं. देअर फोर शिअर मॉड्युलस इज इक्वल टू 76,923.07 न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. कळलंय का? तिघांचं आले हो, बाकीच्यांचं काय? अवघड काहीच नाहीये. कुलदीप, कुलदीप समजला का कुलदीप? कुलदीप. झालं की सांगा, पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. घ्या पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा चला. मला फक्त तुमच्याकडून एकच सांगा, 1 नंबरचा फॉर्म्युला, 2 नंबरचा फॉर्म्युला का 3 नंबरचा फॉर्म्युला कोणता लागेल? Second. फर्स्ट फॉर्म्युला. 2 आन्सर आले, एकाचं फर्स्ट म्हणणं एकाचं सेकंड म्हणणं आहे. मला सांगा काय काय दिलेलं आहे. गिव्हन डाटा लिहू आपण चला. यंग्स मॉडेल सर दिलाय. सेकंड फॉर्म्युला लागेल, सेकंड हे फॉर्म्युला. बघा आता सेकंड म्हणतोय. यंग्स मॉडेल दिलाय म्हणजे ई दिलाय 210 GPa. म्हणजेच काय होईल? 210 इंटू 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ई झाला. नंतर म्यू दिलाय 0.30 आणि बल्क मॉडेल्स विचारलाय म्हणजेच काय विचारलाय? के विचारलाय. म्हणजे ई, म्यू आणि के. बघा ई, म्यू आणि के मागं घेत आपण. कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यात तिघ आहेत? हे बघा इथं ई ए, म्यू ए आणि के. सेकंड फॉर्म्युला वापरावा लागेल. सेकंड फॉर्म्युला लिहून घेऊ आपण इकडं. का ई इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 म्यू. बरोबर आहे का? 3k 1 मायनस 2 म्यू. मग बघा आता इथे किती आहे? 210 इंटू 10⁻³ 3k 1 मायनस 2 इंटू 0.30. मग 210 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 3k. हे जर का केलं 1 मायनस 2 इंटू याचा आन्सर 0.4 येईल. मग आता हे 3 आणि 0.4 मल्टिप्लाय ह्या साईडला येऊन काय होतील? डिवाइड होतील. म्हणजेच 210 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 3 इंटू 0.4 इज इक्वल टू के. करा आता याचं कॅल्क्युलेशन. हे 70 होईल. 70 डिवायडेड बाय 0.4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय किती आलं रे? के इज इक्वल टू
1,75,000 न्यूटन पर mm square. mm Therefore, square. bulk modulus is equal to 1,75,000 Newton per mm square. घ्या लिहून घ्या चला. झालंय का सगळ्यांचं? ओके, घ्या पुढचा क्वेश्चन चला. दाखवा, सोडून दाखवा एवढा एक क्वेश्चन. कोणता फॉर्म्युला वापरताल ते सांगा आणि सोडवा. तिसरा सर. नीट बघ रे, तिसऱ्यात म्यू तरी आहे का? पॉइझन्स रेशो काढायचा आहे. तिसऱ्यामध्ये म्यूचा संबंध तरी आहे का? पहिला सर, पहिला. हा, नीट जरा सोडवा. सोडवा चला हा क्वेश्चन पटकन, सांगा काय आन्सर येत आहे. ओके, E is equal to 200 GPa. काय झालं म्हणजे ते 200 into 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. नंतर शेअर मॉड्युलस G is equal to 80 GPa. 80 into 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. E झाला, G झाला आणि म्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता पहिला फॉर्म्युला काय आहे आपल्याकडं? E इज इक्वल टू 2G 1 प्लस म्यू. 200 into 10⁻³ is equal to 2 into 80 into 10⁻³ 1 प्लस म्यू. आता एवढा पार्ट जो आहे तो मल्टिप्लाय करतो, ह्या साईडला जाऊन काय होईल? डिवाइड होईल. मग 200 into 10⁻³ डिवायडेड बाय 2 into 80 into 10⁻³. ह्या 10⁻³ हा 3⁻³ काय झाला? कॅन्सल. इथं 2, इथं 1, इथं 1 प्लस म्यू. म्हणजे काय उरलं आपल्याकडे? परत ह्या 0ला 0 गेला. म्हणजे 10/8 इज इक्वल टू 1 प्लस म्यू. 10/8 केलं तर काय येतं? 1.25. 1.25 का 1.25 होईल नाही का? 1.25 इज इक्वल टू 1 प्लस म्यू. हा 1 इकडं प्लस आहे, इकडे येऊन काय होईल? मायनस होईल. म्हणजेच काय भेटेल आपल्याला? का 1.25 मायनस 1 इज इक्वल टू म्यू. वजाबाकी केली काय उरल? 0.25 इज इक्वल टू म्यू. म्हणजेच म्यू इज इक्वल टू किती आला? 0.25. त्याच्यावरूनच असं लिहायचं का पॉइझन्स रेशिओ इज इक्वल टू 0.25.
कोणाकोणाचा आलं तरी असा आन्सर काही जवळपास पोहोचलो होतो, थोडं राहिलं होतं तरी चालेल. सांगा मला कोणाकोणाचं चालतं. गणेश, फरहान, ओके, मंगल, छान छान छान, व्हेरी गुड. श्रुती, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, थांबूयात आपण इथंच. अभिषेकचं पण आलं तर चालतंय, इथंच थांबूयात आपण. बोल अनिकेत. अनिकेत. सर चुकीने झालं तर रेज हँड. ओके ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम, ठीक आहे. आज आपण इथंच थांबूयात, भेटूयात उद्याच्या लेक्चरला. आजचं जे आपण मेन शिकलो, मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो. आज जे मेन शिकलो ते होतं हे 3 फॉर्म्युले. 1 2 3. मी 3 पण नाही म्हणणार, मी हे 2च मेन म्हणेल, कारण हा 3 एवढा काही लय मोठा हे नाही. तिसरा तिसरा जो आहे ह्या वरच्या दोघांचा मिळून बनलेला आहे, पण हे वरचे 2 मात्र पक्केच पाहिजे नाही. बघा फरक बघा, इथं 2 आहे, इथं काय आहे 3 आहे. इथं मध्ये प्लस आहे, तिथं कोणतं आहे मायनस आहे. इथं म्यू आहे नुसतं, इथं काय आहे 2 म्यू आहे. इकडचा तिकडं जरी झाला ना एखादा आकडा, तरी पण सगळे आन्सर काय होणार आहे, चुकणार आहे. त्यामुळे परत एकदा हे वर फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित रिवाइज करा, रिवाइज करून घ्या, आणि भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरला. गुड नाईट.